तर नमस्कार मित्रांनो, अचानक ठरवली पार्टी ही नेहमी खासच असते. सगळं अर्ध सामान गोळा करून सगळे निघाले ते वारे बीचला. भावानं पार्टीसाठी कोण अर्ध सामान घेतं काय, तर आम्ही निघालो सुसाट एकदम वारे बीचच्या दिशेने. आणि अर्ध्यात जाऊन आम्हाला बघा काय आठवतं ते. मग लगेच पाठच्या पोरांना कॉल करून सांगितलं अर्ध सामान घरातच राहिलंय. त्यांचे ते गोड शब्द ऐकण्याच्या आधी आम्ही कॉल कट करून टाकले. मग परत आम्ही रस्त्याला लागलेले. भावानं दुपारी कोण 3 वाजता पार्टी करायला जाईल काय आधी, पण हे आमची पोर आहेत ना, काय काय नवीन करत बसतात रोज. 30 मिनिटाचं अंतर कापून शेवटी आम्ही पोहोचलो आमच्या वारे बीचला. आतमध्ये जाण्याचा रस्ता बघून त्या रस्त्याचं कॉन्ट्री काढून काम करावं वाटत होतं. माणिकबाईने जोशात ना तुझी पण मांडाय घेतला. तर त्याचा सकाळी मूड जरा ऑफ होता, आता त्याचा मूड कोणती फ्रेश केलेला दिसतोय. उमेन पहिला झाडाला येऊन पाणी घातला. हा बघा इकडं पारंबीला कुतून कुतून ओढतोय. त्याला झेपत नाही तरी उचलतोय बघा. माणिक भाई पडलाच ना तर सालडा निघतीला. ह्या भावांना लाकडं तोडायची नवीन पद्धत आणला नाही. ह्यो एका गावात 100 तुकडे करतोय. आमचं नशीब एवढं बेकार ना की इकडे टोपात टोप अडकला आणि तो बाहेर यायला पण बघत नव्हता. शेवटी तेल टाकून त्याला बाहेर काढलेलं. इकडे लेवान लावून मस्त घेतला आणि चुलीवर भात ठेवला निश्चित. भावांची डेअरिंग बघा, स्मशानासोबत फोटो काढतायत. त्यांचे फोटो काढण्यामागचे रिझन मला कमेंट मध्ये तुम्ही सांगा. इकडे कलिंगड पण आणली होती, मस्त ही खाल्लेली. भावाने इकडे तेल, कांदा, लसूण मस्त की फोडणी मारला आणि मस्तपैकी ग्रेव्ही तयार करून घेतला. आणि सगळे चिकन होण्याची वाट बघत बसले. आणि फायनली आमचं चिकन तयार झालेलं आहे. आणि भावानं परत एकदा नशिबाने साथ सोडलेली आहे. माझा मोबाईल स्विच ऑफ झालेला. तर सॉरी भावानो, आता भेटू आपण आपल्या पुढच्या ब्लॉग मध्ये.